रामकृष्ण हरी माऊली. आज मी बेसनचं लाडू बनवत होते आणि हे घरी बनवलेलं तूप आहे. आईनं आजच बनवलं होतं. फ्रेश तूप होतं. कढई छान गरम होऊ दिली आणि त्याच्यामध्ये तूप टाकलं. तूप पण छान गरम झालं होतं आणि त्याच्यात बारीक रवा टाकला होता, कारण मी रवा आणि बेसनचे लाडू बनवत होते. आणि रवा छान लाल भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी बेसन टाकलं आणि तुपामध्ये बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बघा. घरचं तूप असल्यामुळं लाडूला तर टेस्ट छानच येणार होती, कारण तूप व्यवस्थित करावं लागतं. जर तुपाचं जे लोणी आपण काढतो ते जर स्वच्छ नाही धुतलं तर ते तूप आंबट लागतं आणि लाडूमध्ये पण तशीच टेस्ट येते. त्यासाठी माझी आई 4 ते 5 वेळा लोणी स्वच्छ धुवून घेते पाण्याने. आणि तेच तूप मी आज केलेलं फ्रेश ताजं तूप वापरलं होतं आणि सगळं बेसन छान असं लालसर भाजून काढून घेतलं होतं. आणि बुरा साखर टाकणार होते मी बेसन लाडूमध्ये आणि वेलची पूड टाकली. बेसन थंड होऊ दिलं. त्याच्यामध्ये लगेच बुरा साखर टाकायला लागली बघा मी. बुरा साखर आणि थोडासा रवा टाकल्यामुळे बेसनचं लाडू दाणेदार होतं आणि त्यासाठीच मी बुरा साखर आणि रवा टाकला होता. आणि बघा लाडू असा मी बांधून घेतला होता आणि छान असं सगळं लाडू मी बांधून घ्यायला लागले होते. हे थोडंसं झालं होतं आणि परत सगळे लाडू मी छान बांधून घेतले.